बरेच विषय बोलायचे होते, परंतु त्यांच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा विषय त्यांनी मांडला. माझ्यावर जकरायाच्या चेअरमन का एमडी म्हणतात त्यांना, चला मालक म्हणा जकरायाचा, म्हणजे समोर माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी असा आरोप केला की उमेश पाटील हा जकराया कारखाना बंद पाडणार अशा पद्धतीचं अत्यंत धादांत खोटा आरोप त्यांनी केला. आपण असं कधीही म्हणलेलं नाहीये की जकराया कारखाना बंद पाडणार. उलट तुम्ही जर काय करायला गडबड केला आम्ही ते चालूच ठेवायला लावणार. तो 17,000 सभासद आहेत, 10,000 रुपये कट करून घेतले तुमच्याकडे, घेतले का नाही? आणि मी त्या ठिकाणी माझ्या सिद्धेश्वराच्या आणि घोडेश्वराच्या पिंडीवर हात ठेवून शपथ घेऊन सांगू शकतो, राजन पाटलांनी तो जकराया कारखाना बंद पाडण्याच्या करता पूर्ण षडयंत्र केलं होतं. तो कारखाना सील करण्याच्या करताचे आदेश सुद्धा तयार झाले होते. त्या कारखान्याच्या विरोधामध्ये प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करणारे कार्यकर्ते हे राजन पाटलाचे कार्यकर्ते होते. तो कारखाना बंद पडावा म्हणून सगळं षडयंत्र राजन पाटलांनी केलं होतं. जर ते राजन पाटलांनी ते षडयंत्र केलं नसेल, राजन पाटलांनी अनगर सिद्धाच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं की जकरायाच्या विरोधात तो कारखाना बंद पाडण्याच्या करता तक्रारी त्यांनी करायला लावल्या नव्हत्या म्हणून. आणि सचिन जाधवनं पण सांगावं की तो कारखाना आता सील केला जाणार आहे आणि त्याच्यातून मला वाचवा याच्या करता सचिन जाधवाने उमेश पाटलाला फोन केलता का नव्हता हे जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून सांगावं. तुझा कारखाना राजन पाटील बंद करायला निघाला होता आणि तो बंद करू नये, सील होऊ नये, मला अजितदादाकडनं मदत पाहिजे म्हणून सचिन जाधवाने उमेश पाटलाला फोन केला होता. आणि उमेश पाटलांनी त्यावेळेला अजितदादांकडनं, आज बिचारे अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या साक्षीनं सांगतो, अजितदादांनी त्यावेळेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मेंबर सेक्रेटरी असलेले अविनाश ढाकणे त्यांना फोन करून सांगितलं, जर त्या कारखान्यामध्ये जर काही चुकीचं चाललं असेल तर त्याला दंड करा, त्यांना दुरुस्त करण्यासाठी मुदत द्या, घाण पाण्यामुळे जर तिथली जमीन प्रदूषित होत असेल तर त्यांना त्या घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा करायला वेळ द्या, त्यांच्या धुरांड्यामधून राख बाहेर येत असेल आणि त्या राखेमुळं तिथली शेती बर्बाद होत असेल तर त्याच्यावर त्या धुरांड्यामध्ये जे कुठलं यंत्र बसवायचं आहे ते बसवण्याच्या करता त्यांना वेळ द्या. परंतु शेतकऱ्यांच्या करताचा असलेला कारखाना, अनेकांना रोजगार मिळवून देणारा कारखाना, आमच्या उसाला त्या ठिकाणी जवळच त्या ठिकाणी प्रक्रिया करण्याकरता उपलब्ध असलेला कारखाना बंद होता कामा नये हे अजितदादांना मी बोलायला लावलं. अजितदादांनी अधिकाऱ्याला सांगितलं आणि त्यावेळेला राजन पाटलांनी जे षडयंत्र केलं होतं कारखाना बंद पाडण्याचं ते षडयंत्र हाणून पाडलं. हे मी त्या ठिकाणी आज घोडेश्वराच्या साक्षीनं आणि अजितदादा साक्षीनं सांगतो. पिंडीवर सुद्धा हात ठेवायची माझी तयारी आहे. सचिन जाधव, जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवायची तुमची तयारी आहे का सांगा. हे मी जर बोलत असेल हे खोट आहे म्हणून तुम्ही पिंडीवर त्या ठिकाणी जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवा, या ठिकाणी तुम्ही घोडेश्वराच्या पिंडीवर हात ठेवून सांगा. उमेश पाटील कधी खोटं बोलत नाही, खोटा आरोप करत नाही. माझ्यावर जर खोटा आरोप कराल तर याद राखा, शेवटी तुम्हाला घोडेश्वर बी बघून घेईल आणि जकराया पण बघून घेईल. अरे त्याच नावाने कारखाना आहे, कशाला खोटं बोलता. तो बंद पडत असलेला राजन पाटील बंद पडायला निघालेला कारखाना तो बंद कुणी पडू दिला नाही, उमेश पाटलांनी आणि अजितदादांनी बंद पडू दिला नाही. एवढं लक्षात ठेवा. आमचा मुद्दा एकच आहे, फक्त घाण पाण्यामुळं आज सगळ्या संपूर्ण या बेगमपूर आणि सगळ्या परिसरामध्ये जमिनीमध्ये जे प्रदूषण व्हायला लागलंय आणि पाण्यामध्ये ते सगळं घाण पाणी जे आहे, घाण पाणी म्हणजे काय, त्याला हजार्डस म्हणतात, म्हणजे विषारी पदार्थ. कसला पदार्थ? जीव घेणा विषारी पदार्थ आपण त्याला घाण पाणी म्हणतोय. त्याला काय म्हणतात? स्पेंट वॉश.
आणि ते पाणी जे आहे ते घाण पाणी, म्हणजे नुसतं घाण पाणी नाही तर ते ऑइल आहे आणि ते जीव घेणं ऑइल आहे, ते विष आहे, ते जमिनीमध्ये ओतलं जातं शेतकऱ्याच्या. कावडा घाण वास येतो आणि ते जमिनीमधून पाण्यामध्ये विहिरीमध्ये जातंय आणि विहिरीतल्या पाण्यातनं तुमच्या आमच्या पोटात जातंय आणि आमचं आयुष्य कमी व्हायला लागलं, लोक आजारी पडायला लागली, तुमच्या सगळ्या मुलांना, लहान मुलांना, महिलांना त्रास व्हायला लागला. त्या धुरांड्यातून राख येते बाहेर आणि ती राख सगळ्या फळावर, पानांवर, फुलांवर सगळी पसरते, तुमच्या अंगावर पसरते, घरातल्या धुण्या, तुमच्या सगळ्या भाकरीवर, ह्याच्यावर सुद्धा ती राख सगळी साठते आणि त्याचा लोकांना प्रचंड त्रास व्हायला लागलेला आहे. याच्यावर उपाययोजना करता येते. त्यांनी तसा तो प्रक्रिया प्रकल्प कारखान्यात सुरू केला पाहिजे आणि त्या धुरांड्यामध्ये एक यंत्र बसवलं 2-1 कोटी रुपयाचं, तर ती राख सुद्धा याचे आमदार साहेब बंद होते. परंतु हे ते करत नाही. लोकांना एवढा मोठा त्रास होतोय, तो त्रास बंद झाला पाहिजे याच्या करता उमेश पाटील त्या ठिकाणी काम करणार आहे. दुसरी गोष्ट, आज खुलेआम काटा मारला जातोय. इथं अनेक जण या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत आणि जकरायाच्या पावत्या आहेत. आमदार साहेब 13 तारखेला मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 8 टन भरतंय, तोच ट्रॅक्टर 15 तारखेला गेल्यावर त्याचं वजन 12 टन भरतंय. म्हणजे ट्रॅक्टर तोच पावतीवर लिहिलेला आहे, एकच नंबर आहे. 13 तारखेला जो ट्रॅक्टर उचलून गेला होता तोच नंबर, 15 तारखेला जो ट्रॅक्टर उचलून गेला होता तोच नंबर म्हणजे ट्रॅक्टरचा नंबर पावतीवर लिहिलेला आहे. शेतकरी बी तोच आहे आणि 13 तारखेला 8 टन वजन आणि 15 तारखेला गेल्यानंतर त्या ठिकाणी 12 टन वजन, म्हणजे 4 टनाचा काटा मारतोय. एका खेपाला 4 टनाचा काटा आमदार साहेब, म्हणजे एकरामध्ये 3 खेपा होतात, बरोबर आहे का? काही जणांच्या 4 होत असतील पण किमान 3 होतात. 3,000 रुपये टनानं पैसे किती झाले एकराला? एका खेपाला 12,000 रुपयाचा काटा, एका एकराला 36,000 रुपयाचा काटा आणि जर 5 एकरचा ऊस असेल 1,80,000 रुपयाचा काटा हा सचिन जाधव त्या जकरामधून मारतोय. 1,80,000 5 एकरामधून उत्पन्न मिळतं का आपल्याला? 1,80,000चं उत्पन्न मिळत नाही. आज त्या ठिकाणी एवढा काटा मारला जातो. माझ्याकडे पुरावे आणि त्याची पावती आहे, ओरिजिनल पावती. आणि ज्या शेतकऱ्याला ती पावती दिली तो शेतकरी पण आहे आणि त्या शेतकऱ्याने लाईव्ह येऊन सांगितलं आणि त्याला धक्के देऊन, त्याला जाब विचारला गेल्यावर धक्के देऊन कारखान्यातून बाहेर काढलं गेलं. ह्या जे दिवसा ढवळ्या जे चोऱ्या केल्या जात आहेत, काटा मारून या निवडणुका लढवल्या जात आहेत, याच्याकरता उमेश पाटलाचा जनता काटा त्या जकराच्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी उभा, जनता काटा उभा करणार आणि त्या काट्यावर तुमचं पहिल्यांदा वजन होईल, ते बी फुकट. आणि हे काम म्हणजे माझ्या दादाला श्रद्धांजली आहे. माझ्या शेतकऱ्याचं प्रत्येक खेप मागे 12,000 रुपये वाचवणार, एकराला 36,000 रुपये वाचवणार, 5 एकराला 1,80,000 रुपये वाचवणार. त्या अजितदादाच्या नावानं त्या ठिकाणी जकराला जाणाऱ्या रस्त्यावर जनता काटा उभा करणार. माझं आजही तुम्हाला आव्हान आहे, जर कुणाची त्या रस्त्याला जमीन असेल आणि मला जर त्या ठिकाणी ती जमीन द्यायची, 10-20 गुंठे द्यायची त्याची तयारी असेल तर उद्याच जनता काट्याचं काम सुरू करतो. उद्याच एका दिवसात जनता काटा रोखच विकत आणतो आणि त्या ठिकाणी बसवून देतो. 8 दिवसाच्या आत ह्या सीझन मध्ये त्याच काट्यावर वजन होईल, तिथंच पावती घ्यायची. ती पावती आतमध्ये कारखान्यात गेल्यानंतर तिथं वजन करायचं. वजनात जर फरक आला फक्त उमेश दादाला कॉल करायचा, फक्त उमेश पाटलाला कॉल करायचा. मग तो काटावाला कारखानदार किती पैशावाला असू द्या, माझ्याशी काटा, एवढं लक्षात ठेवा. जर त्या काट्यामध्ये 1 ग्रामचा जरी फरक आला, फौजदारी गुन्हा दाखल करेल आणि कारखान्याचा चेअरमन असो नाही तर मालक असो, कोंबडा करून पोलीस स्टेशनला बसविल, त्याला एवढं लक्षात ठेवा. कोंबडा करून, किती बी जागीरदाराच्या औलाद असू द्या, याला उमेश पाटील म्हणतात हा अजितदादाचा पठ्ठ्या आहे. असं शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी खाऊ देणार नाही, चोऱ्या करू देणार नाही. आणि त्याच्या करता ज्या वेळेला मी असं म्हणतो, हा म्हणणार उद्या कारखान्याच्या मालकाला जेलमध्ये घालतो म्हणला, अरे घालणार चोऱ्या करशील तर. त्यामुळं मला खरं तर बाकीचं राजकीय भाषण करायचं नव्हतं, पण आमदार साहेबांनी आता सुरूच केलेलं आहे. शेवटी निवडणुका काय थांबणार नाहीये, आपल्याला बोलावंच लागणार आहे.
आमच्या माता भगिनींच्या, आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून सांगितलं, अजितदादांच्या प्रती जर श्रद्धांजली कुठली असेल तर आमदार साहेब, आणि त्या काट्याचं उद्घाटन, जनता काटा जो आहे त्याचं उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते. मी तुम्हाला सांगतोय, त्या रोडला जाणारी कुणाची बी जमीन असू द्या, मला फक्त त्या काट्याला जेवढी लागते 10 गुंठ 20 गुंठ जेवढी लागते तेवढी द्या. भाड्यानं द्या, पाहिजे भाडं देतो त्याचं, बरोबर आहे का? फक्त तिथं काटा काय लागतंय रे, त्या काटा उभा करायला 24 तास माणसं लावून त्या ठिकाणी काटा, आपण त्या ठिकाणी आपला काटा चालू करू. आधी पहिले ट्रॅक्टर तुमचा तिथं जाईल, वजन करेल, मग कारखान्याच्या गेटच्या आत जाईल. परंतु रुपयाला रुपया तुमचा त्या ठिकाणी जे कष्टाचा आहे ते मिळेल. आज आमदार साहेब 1 एकर ऊस पिकवायचा म्हटल्यानंतर किंवा 5 एकरचे काय असेल ते ऊस लावा लागते. लावण्यापासून बियाण्याला पैसे लागतात, खताला पैसे लागतात, नांगरलीला पैसे लागतात, खुरपाय पैसे लागतात, त्याचं परत मशागतीला पैसे लागतात, त्याला युरिया घाला.